आज आपण अगदी झटपट होणारी बाहेर चायनीज गाड्यांवरती मिळते ना, तशी चायनीज भेळ घरच्या घरी तयार करणार आहोत. त्यासाठी 1 लिटर पाणी गरम केलं, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि या पाण्याला छान उकळी येऊ दिली. पाण्याला छान उकळी आल्यानंतर यामध्ये हे नूडल्स घालायचे आणि 5 मिनिटं किंवा हे नूडल्स चांगले शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं. आता हे नूडल्स एका जाळीवर काढायचे, थंड करायचे आणि थोडंसं तेल टाकायचं म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही. आता यावरती 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालायचे आणि छान लावून घ्यायचं. आता हे छान तळून घ्यायचं. क्रिस्पी कुरकुरीत आपले हे नूडल्स तळले जातात. आता वेगळ्या एका भांड्यामध्ये थोड्या भाज्या घ्यायच्या, जसं कोबी, शिमला मिरची, गाजर आणि कांदा असं बारीक लांब चिरायचं. त्यानंतर यामध्ये सगळे चायनीज सॉस घालायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि हे कुरकुरीत तळलेले नूडल्स यामध्ये घालायचे आणि मिक्स करायचं आणि आपली ही चायनीज भेळ तयार आहे. अशाच मस्त इझी झटपट होणाऱ्या रेसिपीज जर बघायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.